मी दिव्या उरकट महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत यशस्वी उद्योजकाची वाटचाल या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत युवा उद्योजक प्रवीण चौधरी सर। कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। नमस्कार। चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। व्हर्च्युओसो प्रोजेक्ट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सीईओ आणि डायरेक्टर प्रवीण चौधरी यांची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असतानाही त्यांनी तरुण वयातच व्यवसाय करायचं ठरवलं। प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 2002 मध्ये नोकरीला सुरुवात केली। सुमारे 10 वर्षे नोकरी केल्यावर नियोजन करून 2011 साली जिद्द ठेवून आपला पहिला प्लांट उभारला। गेल्या 10 वर्षात त्याचा व्याप वाढवून आज 400च्या वर कर्मचारी त्यांच्या कंपनीमध्ये काम करतात। मरकळ इथल्या व्हर्च्युओसो अंतर्गत आयओटी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस बरोबरच त्यांची स्नेह प्रिकास्ट ही कन्स्ट्रक्शन मधली कंपनी भिवंडी इथे कार्यरत आहे। तसेच सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान आहे। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। सर, सर्वात आधी व्हर्च्युओसो आणि स्नेह प्रिकास्ट हे तुमच्या ज्या दोन कंपनीज आहेत त्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं। व्हर्च्युओसो प्रोजेक्ट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ती इंडस्ट्रियल ऑटोमेशन याच्यामध्ये काम करते। वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, ज्याच्यामध्ये ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीज आहेत, केमिकल इंडस्ट्रीज आहे, फार्मास्युटिकल, वॉटर ट्रीटमेंट किंवा शुगर फॅक्टरीज, इथेनॉल चे जे प्रोड्युसिंग कंपनीज आहेत, या सगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीजचं ऑटोमेशन करणं म्हणजे एका कंट्रोल रूम मध्ये बसून 40, 50 किंवा 100 एकरावरती विस्तृत असलेला जो काही प्लांट आहे तो प्लांट तुम्हाला एका कंट्रोल रूम मध्ये बसून कम्प्युटरच्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहता येतो आणि त्यातले सगळे पॅरामीटर तुम्हाला तिथे मॉनिटर करता येतात। त्याचबरोबर तो प्लांट एका कंट्रोल रूम मध्ये बसून तुम्हाला कंट्रोल करता येतो। ही ऑटोमेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये व्हर्च्युओसो ही कंपनी काम करते। त्याचबरोबर स्नेह प्रिकास्ट ही जी कंपनी आहे, स्नेह प्रिकास्ट ही प्रिकास्ट कॉन्क्रीट प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करते। वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये स्मार्ट सिटीज असतील, मेट्रोज असतील किंवा हायवेचे प्रोजेक्ट्स असतील, तर या सगळ्या टाईपच्या प्रोजेक्टसाठी, इंडस्ट्रियल स्पेसेस असतील, या सगळ्या टाईपच्या प्रोजेक्टसाठी फॅक्टरीमध्ये प्रिकास्ट प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम स्नेह प्रिकास्ट या कंपनीच्या माध्यमातून चालतं। व्हर्च्युओसो ही कंपनी 2011 पासून सुरू आहे। त्याच्यामध्ये आज 400च्या वरती एम्प्लॉय काम करतात। भारतात आणि भारताच्या बाहेर जवळपास 8-10 देशांमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करतो। त्याचबरोबर स्नेह प्रिकास्ट मध्ये जवळपास 3 प्लांटच्या माध्यमातून पुण्याजवळ मरकळ आणि भावडी या ठिकाणी प्लांट्स आहेत। त्याचबरोबर ऑनसाईट काही कास्टिंग प्रोजेक्ट्स आम्ही करतो, तिथेही काही प्लांट्स आहेत। या सगळ्या प्लांटच्या माध्यमातून स्नेह प्रिकास्ट ही कंपनी कार्यरत आहे। दोन्ही कंपनीमध्ये आमचं ISO सर्टिफिकेशन आहे। त्याचबरोबर ISI जे काही क्वालिटी पॅरामीटरसाठी जे सर्टिफिकेशन असतं ते सर्टिफिकेशन सुद्धा या प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे या दोन्ही कंपन्यांमध्ये काम चालतं। एक पूर्णपणे टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनी आहे आणि दुसरी ब्रिक अँड मॉर्टर टाईपच्या बिझनेसमध्ये आहे। दोन्ही ह्या 180 डिग्री वेगळ्या टाईपच्या प्रॉडक्ट्समध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये काम करतायत। अगदी सर, पण या अशा कंपनीज उभारायला खरं तर खूप हिंमत लागते आणि त्यात तुम्ही शेतकरी कुटुंबात तुमचा जन्म झाला। मग अशा कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची अशी असताना तुमचं शिक्षण कशा प्रकारे तुम्ही पूर्ण केलं आणि मग हे व्यावसायिक वाटचाल तुमची कशी होती? मी पुण्याजवळ खेड तालुक्यामध्ये गोलेगाव नावाचं माझं एक गाव आहे। एक जे भारतातलं टिपिकल खेडा असावं तशा प्रकारचं ते खेडेगाव आहे। माझं शैक्षणिक जे प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं। आई वडील शेतकरी, उदरनिर्वाहासाठी शेती, अशा प्रकारची शेतकऱ्यांची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी मधले माझे आई वडील शेतकरी होते। शेतीमधनच जे काही उत्पन्न मिळायचं त्यातनं उदरनिर्वाह आणि आम्हा भावंडाचं शिक्षण त्यातनं व्हायचं। त्यानंतर प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर 8वी ते 10वी मी गोलेगाव जवळच मरकळ नावाचं गाव आहे, तिथं माझं माध्यमिक शिक्षण झालं। पुढे पॉलिटेक्निक आणि नंतर मी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं। आता हा जो काही पूर्ण प्रवास होता, शैक्षणिक प्रवास, हा अतिशय खडतर होता। साधारणतः शेतकरी कुटुंबाला ज्या अडचणी येतात, आर्थिक अडचणींचा फार मोठा सामना मला माझ्या शैक्षणिक वाटचालीमध्ये करावा लागला, ज्याच्यामध्ये अगदी फी भरण्यापासून अडचणी होत्या। तर मी शेतीमध्ये काम करून शैक्षणिक माझं जे काही वाटचाली ती पूर्ण केली। त्याचबरोबर एज्युकेशन लोन घेतलं आणि त्यातनं माझं शिक्षण पूर्ण केलं। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये राहताना माहितीचा अभाव ही एक साधारणतः येणारी अडचण बऱ्याच मुलांना भेडसावते। ती अडचण मलाही आली, कारण पुढचं शिक्षण कशामध्ये घेतलं पाहिजे, कुठल्या करिअरच्या संधी अवेलेबल आहेत, ही माहिती साधारणतः ग्रामीण भागामध्ये फार कमी प्रमाणात असते आणि ती अडचण मलाही आली। पण ह्या सगळ्या अडचणींवरती मात करून मी माझं शैक्षणिक जी प्रवास आहे तो कंप्लीट केला। त्याच्यामध्ये गोलेगाव हे तसं
पुण्यापासून थोडं अंतरावर असणारं खेड आहे, तिथं जाण्या येण्याची साधनांची कमतरता होती. त्यामुळे मी जवळपास रोज 30 किलोमीटरचं सायकलिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यानंतर मी कॉलेजला गेलोय. कॉलेजच्या जवळ हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी लागणारी जी काही आर्थिक परिस्थिती ती आमची नव्हती, त्यामुळे हा रोज सायकलवरती प्रवास करायचा, तिथनं कॉलेजपर्यंत जाण्यासाठी पायी जायचं, अशा अनेक अडचणींचा सामना करून, आर्थिक अडचणींचा सामना करून माझं शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांनी अतोनात कष्ट घेतले आणि त्या कष्टांच्या त्याची फलश्रुती म्हणून माझं त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर मग मी माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर हनीवेल नावाची एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मी जवळपास 9 ते 10 वर्ष नोकरी केली. त्या कंपनीमध्ये भारतात आणि भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये मी फिरलो आणि त्या ठिकाणी जे काही प्रोजेक्ट्स होते ते केले. नंतर मग 8-9 वर्ष नोकरी केल्यानंतर मला असं वाटलं की माझ्यामध्ये जे काही पोटेन्शियल आहे ते कदाचित जास्त आहे आणि त्याच्यामुळे मी याच्यापेक्षा जे काही करतो त्याच्यापेक्षा मोठं आणि व्यापक काहीतरी करू शकतो. आणि ग्रामीण भागामध्ये राहिल्यामुळं ती एक इंटरनल जी काही जिद्द असते ती साधारणतः माझ्यामध्ये होती आणि त्या जिद्दीच्या जोरावरती मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. अतिशय कठीण निर्णय होता, कारण मी एका कम्फर्ट झोन मध्ये गेलेलो होतो. मी परदेशामध्ये काम करत होतो. मला वाटलं असतं तर मी परदेशामध्ये सेटल पण झालो असतो, पण वेगळं काहीतरी करायचं, व्यापक स्वरूपामध्ये काहीतरी करायचं, या विचारानं किंवा या जिद्दीनं मी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. साधारणतः एका कम्फर्ट झोन मधून बाहेर येणं हे अतिशय अवघड असतं आणि ते करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही खडतर तुम्ही प्रवास केला असतो तो प्रवास तुम्हाला घडवतो किंवा त्या प्रवासातनं तुम्ही तो जो काही डिसिजन आहे डिस्कम्फर्ट मध्ये जाण्याचा तो घेऊ शकता. मला असं वाटतं की सुदैवानं किंवा दुर्दैवानं मी जे काही कठीण परिस्थितीला माझ्या आयुष्यामध्ये सामोरं गेलो त्या परिस्थितीनं मला घडवलं आणि त्या परिस्थितीने मी जे काही घडलो त्याच्यामुळेच मी तो अवघड डिसिजन जो आहे नोकरी सोडून व्यवसायामध्ये येण्याचा तो घेऊ शकलो. या निमित्तानं मला एक या ठिकाणी सांगायचं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात. प्रत्येकाचा जो काही जीवन प्रवास आहे तो खडतर असतो, बऱ्याच लोकांचा खडतर जीवन प्रवास असतो. पण जर आपला हेतू स्पष्ट असेल किंवा आपली काहीतरी करण्याची जी काही इच्छाशक्ती आहे ती प्रबळ असेल तर निश्चितपणानं या मार्गावरती आपला जो काही प्रवास असतो त्या प्रवासाच्या मार्गावरती आपल्याला चांगली लोक भेटतात, ते आपल्याला मदत करतात. मलाही अनेक लोक भेटली. मला शिक्षण संस्थांचे प्रमुख होते ज्यांनी माझी फी माफ केली, गावातली काही लोक होते ज्यांनी मला एज्युकेशन लोनसाठी मदत केली. सो असे अनेक लोक, नोकरी करताना मला काही लोक भेटली, व्यवसाय करताना मदत करणारे लोक भेटली. तर अशी अनेक लोक तुम्हाला तुमच्या प्रवासामध्ये भेटतात, ते तुम्हाला मदत करतात आणि पुढे जाण्यासाठी सहकार्य करतात. फक्त त्यासाठी आपला हेतू स्पष्ट असावा, आपलं जे काही ध्येय आहे ते निश्चित असावं आणि त्यासाठी खडतर कष्ट घेण्याची आपली तयारी असावी. आणि मग या अनुषंगाने मी नोकरी म्हणजे शिक्षण, नोकरी आणि त्यानंतर व्यवसायामध्ये पदार्पण केलं. अगदी सर, ही तुमची झाली व्यवसायाची वाटचाल. पण आधी जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू केला होता तेव्हा आणि आता जो तुमचा व्यवसाय आहे त्यात तुम्हाला काय फरक वाटतं, म्हणजे कुठपर्यंत तुम्ही गेलेला आहात? 2011ला साधारणतः व्यवसायाची सुरुवात झाली. व्यवसायामध्ये 2 व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली. एक व्हर्च्युओसो, ज्याच्यामध्ये आम्ही इंडस्ट्रियल ऑटोमेशनचे प्रोजेक्ट्स आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस करतो. त्याचबरोबर स्नेह प्रिकास्ट, याच्यामध्ये आम्ही प्रिकास्ट कॉन्क्रीट प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. सुरुवात जी केली होती ती अतिशय छोट्या व्यवसायाने, एक छोटी हँडप्रेस घेऊन आम्ही स्नेह प्रिकास्टची सुरुवात केली. माझ्या भावासाठी ऍक्च्युली ते युनिट सुरू केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा मग प्रोफेशनल पद्धतीने हे दोन्ही व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही काम केलं. आज जर तुम्ही बघितलं तर व्हर्च्युओसो मध्ये आम्ही जसं मी मगाशी म्हटलं देशात आणि परदेशात अगदी मोठमोठ्या कस्टमर बरोबर काम करतो. ज्यामध्ये IOCL आहे, HPCL आहे, त्याच्याचबरोबर टाटा प्रोजेक्ट्स आहे, L&T, अशा मोठमोठ्या कस्टमर बरोबर आम्ही काम करतोय. त्याचबरोबर स्नेह प्रिकास्ट मध्ये सुद्धा अनेक उत्पादनं आहेत, अनेक प्रॉडक्ट आहेत जी मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी, हायवेची प्रोजेक्ट्स आहेत. जसं आता मुंबई नागपूर एक्सप्रेसवे आहे जो पूर्णपणे ऍक्सेस कंट्रोल रोड आहे, तर त्या ऍक्सेस कंट्रोल रोडसाठी जे काही प्रिकास्ट कंपाऊंड वॉल आहे, आम्ही जवळपास 140 किलोमीटरचं प्रिकास्ट कंपाऊंड वॉल त्या ठिकाणी करतोय. स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट्स आहेत, मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत, असे अनेक प्रोजेक्ट आणि त्याला लागणारे प्रोडक्ट्स आम्ही करतोय. तर वाटचालीमध्ये सुरुवातीला अतिशय छोट्या प्रमाणात सुरू केलं, पण तिथून पुढच्या काळामध्ये प्रोफेशनल पद्धतीने ती ऑर्गनायझेशन डेव्हलप केली आणि सातत्याने नाविन्याचा शोध घेतला. नवीन काय करायला पाहिजे, टेक्नॉलॉजी कशी बदलत चालली त्याप्रमाणे नवीन प्रॉडक्ट्स ऍड केले, सर्व्हिसेस ऍड केले आणि त्याप्रमाणे या व्यवसायाचा विस्तार आतापर्यंत आम्ही केलेला आहे. अगदी सर. आणि बाजारपेठेत सध्या जी स्पर्धा सुरू आहे, जी कॉम्पिटिशन सुरू आहे, त्यातही तुमच्या या कंपनींना यश मिळत आहे, प्रतिसाद मिळत आहे, तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं काय सांगा?
कसं यश ही थोडी रिलेटिव्ह टर्म आहे. तुम्ही जरी तुम्ही म्हणजे या चर्चेची सुरुवात एक यशस्वी वाटचाल अशी जरी केली असेल तरी मला वाटतं ही जस्ट बिगिनिंग आहे. म्हणजे अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, अजून खूप मोठे मल्ले जे माइलस्टोन आहेत ते पादाक्रांत करायचे आहेत. पण निश्चितपणाने आतापर्यंत जो प्रवास झालेला आहे तो समाधानकारक आहे, आनंदीदायी आहे. आणि या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं जे योगदान आहे ते माझ्या सहकार्यांचं आहे, माझे जे कलिग्स आहेत, टीममेट त्यांचं आहे. कारण व्यवसायामध्ये ज्या फिजिकल असेट्स आहेत म्हणजे मशिनरी असतील, बिल्डिंग असेल, लँड असेल, माझ्यासाठी त्या ऍक्च्युअल असेट्स नाहीत, ह्युमन असेट्स हे ऍक्च्युअल असेट्स आहेत. आणि म्हणून या सगळ्या वाटचालीमध्ये जे काही माझे सहकारी आहेत, माझे टीममेट आहेत, त्यांचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर नवनवीन प्रॉडक्ट्स आहेत किंवा इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे जे काही वाटचाल आहे त्याच्या पाठीमागचं गमक आहे असं म्हणता येईल. दुसरा तुमचा जो प्रश्न होता की तुमच्या प्रॉडक्टची वैशिष्ट्ये काय किंवा तुमचे जे आतापर्यंत तुम्ही वाटचाल केली आहे त्याच्यामध्ये हे यश मिळवण्यासाठीच अजून कुठलं कारण आहे. तर मला वाटतं जसं सहकार्यांचं माझे जे सहकारी आहेत त्यांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्याच बरोबर आपण ज्या प्रॉडक्ट्स करतो किंवा सर्व्हिसेस करतो त्याची क्वालिटी, त्याची टाइमली डिलिव्हरी आणि त्याच्यामध्ये जे काही तुमचे स्पेसिफिकेशन्स आहेत ते स्पेसिफिकेशन मीट करणं हे जेवढं गरजेचं आहे आणि ते सातत्याने आम्ही करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याच बरोबर कस्टमर एक्सपिरियन्स, कस्टमरला एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणजे अगदी आपल्याला कस्टमरकडनं एन्क्वायरी आल्यापासून तो त्याला आपलं जे मटेरियल ते डिलिव्हर करणं आणि त्याच्यानंतर त्याचं इरेक्शन करणं किंवा कस्टमरने ते वापरात आणणं, या पूर्ण कालावधीमध्ये कस्टमरचे अनेक टच पॉइंट्स असतात. त्या सगळ्या टच पॉइंटला आपण कस्टमरला काय एक्सपिरियन्स देतो याचा सातत्याने आम्ही विचार केला आणि तो एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळं कदाचित आतापर्यंतची ही जी काही वाटचाल आहे ती आतापर्यंत झालेली आहे. मी जसं मगाशी म्हटलं की ही यशस्वी आहे का, तर ही रिलेटिव्ह गोष्ट आहे, पण निश्चितपणानं आम्हाला अजून पुढे खूप जायचंय आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं ती वाटचाल सुरू आहे. अगदी सर. एका खेडेगावातून येणं आणि मग एका अशा कुटुंबातून जिथे शेतीचं सगळं त्यांनी बघितलं आहे, स्वतःचे स्वतंत्र 2 अशा कंपन्याच त्यांनी उभ्या केल्या आणि आज खूप यशस्वीपणे त्या कंपनी सुरू आहेत. तर खरंच सरांची दाद द्यायला लागेल. खूप धाडस लागतं असे डिसिजन्स घ्यायला आणि हे निर्णय यशात बदलायला देखील. तुम्हाला या कंपनीज बद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर सध्या वेबसाईट्स ज्या तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर त्या तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. या वेबसाईट्स व्हिजिट करा. व्हर्च्युओसो आणि स्नेह प्रकाश या दोन्ही कंपन्यांबद्दल अजून माहिती तुम्हाला इथे मिळू शकेल. कार्यक्रमात वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. व्हर्च्युओसो आणि स्नेह प्रकाश या 2 कंपनींबद्दल आपण जाणून घेतोय आज प्रवीण चौधरी सरांकडनं. सर, पुन्हा एकदा ब्रेक नंतर कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. तुम्ही या 2 कंपनी उभ्या केल्यात आणि खूप छान असा तुमचा हा प्रवास होता. तर काही जे व्यावसायिक असतात म्हणजे सगळेच व्यावसायिक आपण म्हणायला हरकत नाही, यश मिळवण्यासाठी त्यांची प्रत्येकांची काहीतरी आपली आपली मूल्य असतात. तुमची काय मूल्य आहे, तुम्ही कोणती मूल्य जपली आहेत? त्याच्यामध्ये मी मूल्यांबरोबर अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की व्यवसाय करत असताना व्यवसायाचं किंवा तो व्यवसाय करण्याचं एक पर्पज असावं किंवा एक हेतू असावा. आणि मला असं वाटतं की तो हेतू हा स्वकेंद्रित नसावा, तो जास्त व्यापक असावा. व्यापक त्याचं परिणाम यायला हवेत किंवा जास्तीत जास्त लोकांवरती परिणाम करणारा तुमचा तो हेतू असावा. देशाशी संबंधित तुमचा तो हेतू असावा, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा एकूणच व्यापक परिणाम देणारा तुमचा हेतू असावा. तर आम्ही या हेतूनं काम करतो. व्यवसाय करत असताना तो कुठला हेतू जो आहे तो स्वकेंद्रित नाही किंवा स्वतःसाठी तो व्यवसाय न करता जास्तीत जास्त लोकांवरती त्याचा परिणाम कसा होईल किंवा एन्व्हायरमेंटवरती त्याचा परिणाम कसा होईल याच्यासाठी हा हेतू ठेवून आम्ही व्यवसाय करत आहे. उदाहरणार्थ जायचं म्हटलं तर आम्ही व्हर्च्युओसो मध्ये 2025 पर्यंत उद्दिष्ट ठेवले की 2500 फॅमिलीजला अपब्रिंग करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे ते जे काही उद्दिष्ट आहे किंवा त्याच्या मागचा जो हेतू आहे हा कुठेही स्वकेंद्रित नाही किंवा तो कुठेही पैशाशी निगडीत नाही, तर तो समाजावरती काहीतरी परिणाम करण्याचा आहे. त्याचबरोबर स्नेहप्रकाश मध्ये आम्ही असा विचार करतोय की
आम्ही जे प्रिकास्ट प्रॉडक्ट बनवतो ते सिमेंट मधनं बनवतो. सिमेंट हे एन्व्हायरमेंट मध्ये CO2 एमिट करतं. तर ते CO2 एमिट जे करते त्याच्यामुळे पर्यावरणात जी हानी होते त्याला आपण काय कॉम्पन्सेट करू शकतो का? मग त्यानुसार आम्ही असा विचार करतोय की हे कॉम्पन्सेट करण्यासाठी आपण वृक्षारोपण केलं पाहिजे. मग 2025 पर्यंत आम्ही फार मोठं लक्ष त्या ठिकाणी ठेवतोय की आम्ही साधारणतः 25,000 ते 30,000 वृक्षारोपण करण्याचं 2025 पर्यंत त्या ठिकाणी विचार करतोय. तर आपला जो हेतू आहे व्यवसाय करताना हा निश्चितपणानं व्यवसाय करताना त्यातनं नफा मिळवणं, त्यातनं पैसा मिळवणं हे गरजेचंच आहे. पण ते आपलं उद्दिष्ट नसावं. आपलं उद्दिष्टही अजून व्यापक असावं. तो पैसा मिळाल्यानंतर आपण तो सामाजिक कार्यासाठी वापरू किंवा अजून व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी वापरू. पण हेतू हा त्याच्यापेक्षा मोठा असावा, स्वतःपेक्षा मोठा असावा. आणि असाच हेतू ठेवून आम्ही या दोन्ही व्यवसायामध्ये किंवा कंपन्यांमध्ये काम करतोय. मूल्य जर म्हणाल तर ती अतिशय महत्वाची आहे. कारण कुठलाही व्यवसाय किंवा कुठलीही गोष्ट ती त्याचा जो बेस आहे त्याच्यावरती आधारित आहे. आणि मग असे अनेक मूल्य आम्ही आमचा व्यवसाय करताना जपतो, ज्याच्यामध्ये कस्टमर फोकस. सो कस्टमरला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न, कस्टमरला जे आपण कमिट केलं ते देण्याचा प्रयत्न, आणि त्याच्यामध्ये जर नुकसान जरी झालं तरी ते नुकसान सहन करण्याची आम्ही तयारी ठेवतो. त्यामुळे कस्टमर फोकस ही आमची एक कोर व्हॅल्यू आहे. त्याच्याबरोबर दुसरी कोर व्हॅल्यू आहे की कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट. आपण जे करत आहोत ते सातत्यानं त्याच्यामध्ये नवनवीन काहीतरी शोधलं पाहिजे, त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे, आणि तो सातत्याने आम्ही प्रयत्न करतो. आता इम्प्रुव्हमेंट किंवा बदल म्हणजे असं नाही की आम्ही नवीन प्रॉडक्ट शोधतोय किंवा नवीन प्रॉडक्टची R&D करतोय, पण आपण जे काय करतो त्याच्यामध्ये बदल काय करता येईल, जेणेकरून नवीन जी टेक्नॉलॉजी येते किंवा नवीन गोष्टी ज्या जगामध्ये करतात त्या आपल्यामध्ये अडॉप्ट कशा करता येईल याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो. ही आमची दुसरी कोर व्हॅल्यू आहे. तिसरी कोर व्हॅल्यू आहे की एम्प्लॉई कमिटमेंट. एम्प्लॉई कमिटमेंट मी मगाशी जसं म्हटलं की आमचे जे ऍक्च्युअल असेट्स आहे ह्युमन असेट्स आहेत, आणि मग ते जे एम्प्लॉईज आहेत किंवा जे सहकारी आहेत त्यांच्यासाठी आपण चांगलं वातावरण काम करण्यासाठी कसं निर्माण करू शकू, त्यांना आपण चॅलेंजिंग असाइनमेंट्स कशा देऊ शकू, त्यांचे जे काही पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला आपण चांगली संधी कशी देऊ शकू, याच्यासाठी सातत्यानं आम्ही या कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर रिस्पेक्ट टू इंडिव्हिज्युअल ही आमची एक कोर व्हॅल्यू आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला, आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला, त्याचबरोबर समाजामध्ये जे लोक आहेत त्या सगळ्यांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. ती व्हॅल्यू, आणि ती व्हॅल्यू जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि पॅशन फॉर ग्रोथ ही एक कोर व्हॅल्यू आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सगळी लोक, जी कंपनी आहे तिची ग्रोथ झाली पाहिजे, आणि त्या ग्रोथसाठी जे काही गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्ट विथ अर्जन्सी आहे किंवा एक पॅशनेटली आपण कंपनीच्या ग्रोथसाठी प्रयत्न केला पाहिजे, ती एक व्हॅल्यू आहे. आणि शेवटची जी कोर व्हॅल्यू आहे ती म्हणजे सोसायटल एड, की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण जे काही आहोत ते समाजाची देण आहोत, आणि म्हणून समाजाला परत देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या हेतून आम्ही अनेक गोष्टी या कंपनीच्या माध्यमातून करत असतो, ज्याच्यामध्ये वृक्षारोपण आहे. आम्ही 3 विषयावरती काम करतो, एक ऍग्रिकल्चर, एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंट. सो आई असं या 3 विषयावरती आम्ही काम करतो. आणि त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये वृक्षारोपण असेल, ऍग्रिकल्चरमध्ये ग्रामीण भागातल्या शाळांना आपण काय करू शकतो, अजूनही तेवढं भरीव काम नाही केलेलं, पण पुढच्या काळामध्ये फार भरीव काम या 3 क्षेत्रामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. अशा या व्हॅल्यूज, आणि त्या व्हॅल्यूज मी आणि माझ्या कंपनीमधले माझे सगळे सहकारी हे जपतात, आणि त्या दृष्टीने कंपनीची वाटचाल सुरू आहे. त्याच्यामुळे जेव्हा कधी असा प्रसंग येतो की आपण याच्यामध्ये काय डिसिजन घेतला पाहिजे, तर तो डिसिजन घेताना आम्ही कोर व्हॅल्यू रेफर करतो, आणि त्या कोर व्हॅल्यू मध्ये जर ते बसत असेल तर त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो. अगदी सर, खूपच प्रेरणादायी असं तुमचं हे काम आहे आणि तुमचा प्रवास देखील आहे. आणि म्हणूनच एक थोडासा वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे. आता जी नवीन पिढी आहे खूप क्रिएटिव्ह आहे, त्यांच्याकडे खूप नवीन आयडियाज असतात आणि ते स्टार्टअप बद्दल खूप बोलत असतात. तर त्यांना व्यवसायाकडे यायचे म्हणजे एम्प्लॉई नाही बनायचं त्यांना, आणि एम्प्लॉयर बनायचं असंच आपण गृहीत धरूयात. तर असंच समजून तुमची जी ही जर्नी होती ती एक एम्प्लॉय पासून ते एम्प्लॉयर पर्यंतची आहे. तुमच्या दृष्टीने तुम्ही त्यांना काय सल्ला द्या? मी दोघांसाठी सल्ला देईल. एक आहे की जे लोक व्यवसायामध्ये येऊ इच्छितात, त्याचबरोबर जे व्यवसायामध्ये आलेले आहेत आणि एका सर्टन स्टेज पर्यंत ते थांबलेले आहेत. तर पहिला सल्ला माझा असा असेल की डेअर टू ड्रीम बिग. आपण मोठी स्वप्न बघितली पाहिजेत, आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आपण सातत्यानं कष्ट घेतले पाहिजेत. त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतील, खडतर तो मार्ग असेल, पण आपला जर ध्येय निश्चित असेल किंवा आपले स्वप्न जर मोठी असेल तर आपण तो खडतर प्रवास करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. दुसरा सल्ला असा आहे की आताचे जे काही जग आहे हे फार सातत्यानं किंवा फार कमी वेळामध्ये बदलत आहे. तो ऍजिलिटी, लर्निंग ॲबिलिटी आणि अडॉप्टेबिलिटी हा गुण प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. जे काल
जे काल घडत होतं ते कदाचित आज इरिलिव्हंट असणार आहे. अशा प्रकारे टेक्नॉलॉजी किंवा गोष्टी बदलत आहेत. त्यामुळं प्रत्येकानं नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, शिकण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. नवीन जे बदल होत आहेत ते स्वीकारले पाहिजे आणि ते त्या बदलाप्रमाणे आपण स्वतःला किंवा आपल्या ऑर्गनायझेशनला बदललं पाहिजे. हा माझा दुसरा सल्ला आहे. तिसरा सल्ला असा असणार आहे की परसिस्टन्स. आता आपण काय बघतो की आत्ताची जी काही नवीन पिढी आहे त्यांना कुठली जी गोष्ट आहे ती फार क्विकली त्याच्यामध्ये त्यांना रिझल्ट हवा असतो. पण देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. आपल्याला मेहनत घ्यावी लागते आणि सातत्याने कन्सिस्टंटली ती मेहनत घ्यावी लागते. तेव्हा जो काही आपला विचार आहे किंवा जो काही यश आपल्याला पाहिजे असं ते येतं. त्यामुळं परसिस्टंटली आपण मेहनत घेतली पाहिजे. हा माझा पुढचा सल्ला आहे. त्याचबरोबर आपण प्रवास करत असताना फेल्युअर हे येतात. तर ते जे फेल्युअर्स आहेत ते फेल्युअर सुद्धा आपण सेलिब्रेट केले पाहिजे. फेल्युअर आलं म्हणून आपण फेल्युअर पासून रनअवे व्हायला नाही पाहिजे. फेल्युअर सुद्धा आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. कारण जे फेल्युअर्स आहेत ते आपल्याला निश्चितपणानं काही गोष्टी शिकून जातात किंवा फेल्युअर जे आहे ते आपल्याला अनुभव देतात. जसं यश आपल्याला जर यश मिळालं तर आपण यशस्वी होतो. तसं आपण जर अपयशी झालो तर त्या अपयशातून आपल्याला अनुभव मिळतात. त्यामुळे जे फेल्युअर्स आहेत ते आपण सेलिब्रेट केले पाहिजे. त्या फेल्युअर्स मधून शिकलं पाहिजे आणि फेल्युअर्स पासून दूर न जाता त्यातनं जे आपण शिकलो ते घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. पण जे लोक म्हणजे जे लोक पुढे आलेले आहेत की ज्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्याबरोबर डिस्कंटेनमेंट हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही जे काही केलेलं आहे ते बऱ्यापैकी केलेलं आहे, आता याच्यापेक्षा जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. तर तसा विचार न करता आपला जर हेतू व्यापक असेल किंवा आपला जो पर्पज आहे तो मोठा असेल तर आपण निश्चितपणानं अजून मोठं काही करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटचा माझा सल्ला आहे की आपण कुठेही जा, आपण कितीही मोठं व्हा, आपले हात आकाशाला लागले पाहिजे पण आपले जे पाय ते जमिनीवर राहिले पाहिजे. तुम्ही ग्राउंडेड असला पाहिजे. तुम्ही तुमचे जे लोकांबरोबरचं वर्तन असेल, तुमच्या सहकाऱ्यांबरोबरचं वर्तन असेल हे विनम्रतापूर्ण असलं पाहिजे. आपण किती मोठं झालात तरी आपण जमीन सोडली नाही पाहिजे. हा माझा या निमित्तानं सल्ला आहे. जसं तुम्ही म्हटलं की एम्प्लॉई टू एम्प्लॉयर, मला असं वाटतं की एम्प्लॉई मध्ये सुद्धा काहीतरी वेगळं करण्याची म्हणजे विदिन ऑर्गनायझेशन ही कॅन बी एंटरप्रेनर. तर असाही माइंडसेट, असं नाही की मी स्वतःचाच व्यवसाय सुरू केला पाहिजे, बट ही कॅन बी एंटरप्रेनर. कारण आताचं जग हे कोलॅबरेशनचं जग आहे. तर इंटरनली सुद्धा तुम्ही खूप चांगले आयडियाज घेऊन येऊ शकता आणि त्याच ऑर्गनायझेशन मध्ये इम्प्लिमेंट करू शकता. त्यामुळे खूप साऱ्या संधी आपण जर डोळसपणे बघितलं तर बाहेर खूप संधी त्या आपण ग्रॅब केल्या पाहिजेत आणि पुढे वाटचाल केली पाहिजे. अगदी सर, तुमच्या शब्दांनी आमच्या प्रेक्षकांना खूप प्रेरणा दिलीच आहे. आणि तरीही तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल, या 2 कंपनीज बद्दल देखील तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर सध्या ज्या वेबसाईट्स तुम्हाला दिसत आहेत त्या तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि व्हिजिट करा. आणि जसं आता सरांनी सांगितलं, फक्त स्वप्न मोठे नका बघू, तर कष्ट करून ते पूर्ण करण्याची देखील, त्यांना यशात बदलण्याची देखील तुम्ही हिंमत ठेवा आणि तो धाडस ठेवा. सर, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या अपडेटेड बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही.